तुम्हीच आहे ना? सत्तारूढ पक्षाच्या 260 या अन्वये चर्चेच्या निमित्ताने मी माझं मत मांडण्यासाठी उभा आहे. सभापती महोदय, मला मगाशी येताना एका पत्रकाराने विचारलं की अधिवेशन सुरू असताना या असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमधल्या प्रश्नासंदर्भामध्ये अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत आपण विरोधी पक्ष म्हणून काय भूमिका मांडणार आहात? म्हणलं आमच्या आता विरोधी पक्षाची भूमिका सत्तारूढ पक्षानेच घेतलेली दिसते. सत्तारूढ पक्षानेच हा प्रस्ताव मांडलेला आहे आणि हा प्रस्ताव मांडताना गोरे साहेब तो प्रस्ताव असा मांडलेला आहे की कशा पद्धतीने वकील साहेब सरकारने शेतकऱ्यांच्या असलेल्या प्रश्नाच्या संदर्भातून न्याय दिलाय. मला आश्चर्य वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात जर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी सरकार यशस्वी झाला असेल, पूरहानीच्या बाबतीमध्ये, अवकाळी पावसाच्या बाबतीमध्ये, नुकसानीच्या बाबतीमध्ये, तर मग आजही शेतकऱ्यांच्या मनामध्ये नाराजगी का आहे? आणि सातत्याने नाही कसं असणार, आता काय आहे, निवडणुका कशा होतात ते सगळं आम्ही बघितल्यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीचं गांभीर्य हे सत्तारूढ पक्षाच्या सत्तेच्या असलेल्या लोकांना काय बघा. आ बोला बोला तुम्ही. काय आहे, जयकुमार गोरे जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे फोडाफोडीचाच प्रयत्न करतायत. आणि मला वाटतं आता ते प्रेमाने फुटतात का कशाने फुटतात मला माहित नाही, किंवा विकासाच्या कामातून शेतकऱ्यांना न्याय देतात म्हणून फुटतात काय मला माहित नाही, पण फोडतायत असो. पण त्यांनी उत्तर प्रश्न मांडताना असं दिलेलं आहे की 29 जिल्हे, 253 तालुके, 2059 मंडळे, यामध्ये अवकाळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना पूर वगैरे सगळं सगळं दिलं. त्यानंतर ड्रोननी सर्वे केला, महत्वपूर्ण निर्णय घेतला. 31,728 कोटी असा ऐतिहासिक मदत पॅकेज जाहीर केलेला आहे. खरडून गेलेल्या जमिनीला 47,000 रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय, 3 लाख हेक्टर अधिकृत जमिनीला, असे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी योजनेने जाहीर केलेल्या योजनेचा प्रस्ताव इथं मांडलेला आणि त्याचं अभिनंदन सरकारच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं. सभापती महोदय, मला वाटतं की एवढी जर योजना त्यांनी आणली असेल आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिला असेल तर मला वाटतं की हा विषय पुढे न बोललेला बरा, यामध्ये प्रस्ताव न टाकलेला बरा. सभापती महोदय, माझ्या माहितीप्रमाणे हे फक्त आकडेवारी सरकारच्या वतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा पद्धतीने आम्ही योजना मंजूर केल्यात हे फक्त दाखवल्या, प्रत्यक्ष कृतीमध्ये येताना यांच्याकडे पैसे नाही, ही वस्तुस्थिती आहे. आताही 76,000 कोटीची सप्लिमेंटरी बजेट आणलेली आहे. सप्लिमेंटरी बजेट आणल्यानंतर सुद्धा आज 76,000 कोटीच्या बजेटमध्ये किती तरतूद केली याचा खुलासा आजच्या उत्तरामध्ये मंत्र्यांनी करा, कृषी मंत्र्यांनी केला तर बरं होईल. की केंद्राचे किती पैसे आले तुम्ही नाही आहेत, तुम्हाला माहित नाही. कृषी मंत्री पद कोण घ्यायला तयार नव्हतं. ते म्हणाले ज्यांनी ज्यांनी कृषी मंत्री पद घेतलं त्यांची खुर्ची गेलेली आहे, त्यामुळे तुमची खुर्ची वाचली. पण त्यांच्या फक्त खातं बदल झालं. दत्ता मकरनाबांना विचारलं गेलं कृषी मंत्री पद घेता का, ते बोलले मला नको. मग दत्ता मामांना विचारलं भरणेंना कृषी मंत्री पद घेता का, ते बोलले मला नको. शेवटी त्यांना घ्यावं लागलं. पण त्यांना सुद्धा संकटाला, आणि ही मी बोलत नाही पण शेतकऱ्यांची तळतळाट असते, तळमळ असते, त्यांचा जो रोष आहे त्याचा परिणाम होतो का मला माहित नाही. परंतु मला वाटतं की काही असो, परंतु सरकारच्या वतीने, शासनाच्या वतीने ज्यावेळेला मदत या, म्हणजे सभापती पण हसतायत, त्यांना कळलेलं आहे की हे खरं खरं नाही हे सर्व असो. निदान हे मंत्री तरी बोलायचं 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 का? बोलायचंय का? बोला.
यात शिंदे साहेब खूप चांगलं भाषण करतायत आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर भाषण करतायत. पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर भाषण करताना सांगतायत की तळतळाट लागल्यावर काय काय होतं सांगतायत. त्यांना तळतळाट लागला म्हणूनच तिकडे बसायला लागलं काय मला माहिती नाही. आपण शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत असताना आपण खूप शेतकऱ्याबद्दल तळमळ असणारे नेते आहात, म्हणून आपण शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलावं, राजकीय प्रश्नावर बोलू नये. ठीक आहे. आलो नव्हतो, ते मला बोलले की मी नाही आहे म्हणून मी त्याचा खुलासा केला, बाकी काय नाही. म्हणजे हे मंत्री पण राहतील असे माझी अपेक्षा आहे. तुमच्या शुभेच्छा पण आहेत त्यांना. हा, शुभेच्छा आणि अपेक्षा दोन्ही. तुमच्यासाठीच करतोय मी. संधी भेटली तर भेटली तुम्हाला पण ते सध्या रॉंग बॉक्स मध्ये आहे. असो, कारण परखड भूमिका मांडणारी मंडळी आहे. सभापती महोदय, जे काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे, आम्ही सुद्धा प्रत्यक्ष बांधावर गेलो, प्रत्यक्ष पाहणी केली, सगळ्यांनी केली. मी म्हणत नाही असं सरकारने फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं लक्ष दिलं नाही, त्यांनी पण लक्ष दिलं. आणि ती परिस्थिती अशी होती, मराठवाडा आणि बाकीच्या असलेल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने अवकाळी पाऊस झाला तो अतिभयंकर होता. त्यामुळे संपूर्ण नुकसान झालं, शेतकरी उद्ध्वस्त झाला, ही वस्तुस्थिती आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. परंतु योजना जाहीर झाली, केंद्रीय पथक 2.5-3 महिन्यानंतर आलं. तोपर्यंत मला वाटतं शेतकरी वाट बघत होता, आता येईल आता येईल आता येईल म्हणून त्यांनी काही शेतीच केली नाही. पण इतक्या लवकर आलं, रात्रीचं बघून गेलं, प्रस्ताव तयार केला. कृषी मंत्री, केंद्रीय मंत्री, मी म्हणत नाही, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आमच्याकडे अजून प्रस्तावच आला नाही. दुसऱ्या दिवशी ते बदलले, नंतर दुरुस्त केले. इथून फोन गेला असेल, अहो तुम्ही असं केल्यामुळे आम्ही अडचणीत येऊ. नाही, असून द्या. केंद्रीय कृषी मंत्री म्हणजे केंद्राकडून मदत यायला पाहिजे नव्हती 32,000 कोटीची, त्याचा प्रस्तावच गेला नसता तर मदत कशी आली? मग हा प्रस्तावामध्ये खोटापणा आहे. आणि हे जे म्हणतात मंत्री महोदय म्हणतात की आम्ही मदत दिली, आम्हाला उत्तरामध्ये कुठल्या जिल्ह्याला कशी मदत, किती आकडेवारी सकट द्यावं, पंचनामा केले, त्यामध्ये जमीन खरडून केली. मी बघितलेली जमीन बघितली, अगदी त्यांनी प्रवाह बदलल्यानंतर जमीनच शिल्लक राहिली नाही. 45,000 मध्ये तो काय करणार बिचारा? शिवेंद्रराजे इथं बसलेले आहेत. जावलीमध्ये सुद्धा केळघर वगैरे परिसरामध्ये अशा प्रकारचा पाऊस आल्यानंतर पूर्ण जमीनच्या जमीन उद्ध्वस्त झाली, माती गेली आणि दगडधोंडे तिथं आले. त्यांना सुद्धा त्यावेळेला किती खर्च आला त्यांना माहिती आहे, आणि त्यावेळेला कधी सरकारने मदत केली हे पण त्यांना माहिती आहे. आमची अपेक्षा एवढीच आहे चर्चेच्या माध्यमातून, हा प्रस्ताव आम्हीच टाकणार होतो. हा प्रस्ताव सत्तारूढ आल्यानंतर मला याच्यामध्ये 100% सांगावं लागेल की कुठल्याही प्रकारची मदत आजही शेतकऱ्यांना पाहिजे तशी मिळालेली नाही. त्यांच्या अपेक्षा ज्या होत्या, आम्ही सांगितलं होतं 50,000 हेक्टरी मदत मिळाली पाहिजे, आपण कमी केली. जिरायतीला मिळाली पाहिजे, आपण कमी केली. बागायतीला ज्या पद्धत मिळाली पाहिजे ती कमी केली. आपल्या निकषाप्रमाणे पूर्वीपेक्षा आम्ही जास्त 30% दिले. अशा प्रकारची तुम्ही त्या ठिकाणी वक्तृत्व केलेलं आहे. पण पूर्वी पाऊस जो होता आणि आत्ताचा पाऊस ह्याच्यामध्ये फार परिणाम होता. आणि जो भाग होता तो सुपीक भाग नसून कष्ट करणारा, तिथला श्रम करणारा शेतकरी होता. त्याला 2 टाइम जर त्या ठिकाणी पीक निघालं तरच त्याचं कुटुंब चालेल. आता माझ्या माहितीप्रमाणे 2 वर्ष तरी या असलेल्या शेतकऱ्यांना उभं राहता येणार नाही. अशा प्रकारची निश्चितपणाने जनावरं गेली, घरं गेली, सगळं गेलं. आपण सांगितलं आपण पंतप्रधान आवास योजनेमधून त्यांना घरं बांधण्यासाठी मदत करणार आहोत. सगळ्या योजनेमधून आपण नुकसान भरपाई देणार आहोत. माझी एवढीच विनंती आहे की आताच्या या चर्चेमधून मला अपेक्षा एवढी आहे की सरकारने नुसतं उत्तर देण्याचं काम करू नये, प्रत्यक्ष कुठे कुठे किती नुकसान झालं आणि त्याला किती किती मदत दिली याचा प्रत्यक्ष आकडेवारी देण्याच्या बाबतीमधला निर्णय हा सरकारने द्यावा. सत्य लोकांच्या समोर यावं. आपण ज्या पद्धतीने या असलेल्या नुकसान बाबतीमध्ये निर्णय घेतला तो शेतकऱ्यांना पूर्ण मिळाला नाही, हे पण तुम्हाला मी आपल्याला सांगतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण योजना दाखवलेल्या आहेत. पंतप्रधान थोडक्यातच आठवतो, फक्त मी 10 मिनिटं झाली एवढ्यासाठी बरंच बोलायचं आहे तेव्हा थोडक्यात आठवतोय. मी फक्त त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की वन्य प्राण्यांच्या संदर्भामध्ये आम्ही काळजी घेतोय.
आम्ही जाळी गणेश नाईक साहेबांनी उल्लेख करेन चांगल्या प्रकारचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्याला तरतूद किती? आता इतका मोठा असलेला नाही मंत्री महोदय माझ्याशी बोलतायत का हावभाव करतायत का मोबाईलवर बोलतायत? मोबाईलवर स्पॉट लावून. सभापती महोदय, मातोश्री पानन रस्ता असेल किंवा अनेक मंत्री त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीच्या योजना दिलेल्या आहेत. मातोश्री पानन रस्त्याला सुद्धा आपण निधी देण्याचे कबूल केलेलं आहे. किती प्रस्ताव आपल्याकडे आले, त्यातले किती मंजूर आले? आपण जिल्ह्याला कोटा दिला, तो तालुक्याला दिला. माझ्या माहितीप्रमाणे पूर्णपणाने जेवढे प्रस्ताव आले तेवढे पैसे तुमच्याकडे असतील तर देऊन टाका. अशा पद्धतीने आमची मागणी आहे. आणि ते देताना विरोधी पक्षाचा म्हणून जो काही निकष तुम्ही सध्या राज्यामध्ये लावलेला आहे, पाऊस विरोधी पक्षाचा आणि सत्तारूढ पक्षाचा शेतकरी बघून आला नव्हता. पाऊस पडला तो अवकाळी पडला. हल्ली तुमच्याकडे निकष लावला जातो. तो निकष असा आहे की सत्तारूढ पक्षाचा का विरोधी पक्षाचा? हा, मागणी केल्यावर तुम्हाला देतो म्हणतात. आता मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व मान्य आहे ना कोणाला? आता राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला मुख्यमंत्री म्हणून ते मान्यच आहेत ना. तुम्ही इकडे लक्ष द्या, चेअरकडे. त्याच्यावर नंतर बोलू. चेअरकडे लक्ष द्या. तुम्हाला सभापती महोदय, मातोश्री पानन रस्त्याच्या संदर्भामध्ये आपण जी योजना दिलेली आहे त्यामध्ये जे प्रस्ताव आले त्या प्रस्तावापैकी किती प्रस्ताव मंजूर केले, किती प्रस्ताव मंजूर केले नाहीत याच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी सांगावं. त्याबरोबर आपण वेगळ्या प्रकारचा नदी जोड प्रकल्प बाबतीमध्ये उत्तर आणलेलं आहे. जे काटापूरच्या योजनेचं खरं म्हटलं तर श्रेय एका व्यक्तीचं नाही, आपल्या सर्वांचा आहे, त्याचा उल्लेख केला. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला 2 विषयासंदर्भात आपण 4 मंत्री जिल्ह्यामध्ये आहे. माझ्या 2 प्रश्न फक्त आहेत की आता आपल्याकडे लिकेजेस जे होतात, कारण धरण आता भरलेलं आहे, त्यामध्ये गाळाने भरलेलं आहे. कॅनल जे आहे त्या कॅनलला पैसे उपलब्ध झाले तर निदान 5-6 टीएमसी पाणी शिल्लक राहील आणि 5-6 टीएमसी पाणी शिल्लक राहील, त्याचा उपयोग करता येईल. तिसरा मुद्दा असा आहे की जे काटापूरच्या मध्ये जे पाणी आपण बॅरेज मधून उचलता होतं, विसापूर, खातगुण वगैरे हा सर्व परिसर असेल, आपण 134 कोटीचा प्रस्ताव सुधारित दिलेला होता, निळपासून आहे. आता तो 134 कोटीचा प्रस्ताव झाला तर ग्रॅव्हिटीने पाणी येईल आणि ते पाणी वाचून पुढे पाणी जाण्यासाठी निश्चितपणाने त्याचा उपयोग होईल. त्याचा आपण निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. आणि त्याच्याप्रमाणे या ठिकाणी बिबट्याचा वगैरे आपण उल्लेख केलेला आहे. याचे हल्ले वाढलेले आहेत. नवीन नवीन योजना ऐकतोय, म्हणजे मला कधी कधी खरंच वाटतं की ते म्हणले आता मध्ये काल आता मला सांगितलं कोणीतरी की आता 1 कोटीची आपण शेळ्या, मेंढ्या, कोंबडी सगळे आपल्या रानामध्ये आणि त्या जंगलामध्ये सोडणार आहे, जेणेकरून बिबट्या बाहेर येऊ नये. बिबट्या बाहेर यायला कारणीभूत काय माहितीये का? जंगल कमी झालेलं आहे. बिबट्या बाहेर यायला कारणीभूत काय? पाण्याची सुविधा नाही. बिबट्या बाहेर यायला कारण काय? इथं वन्य प्राणी कमी झाले. आपणच आपल्या असलेल्या याला कारणीभूत आहोत आणि मग त्यांची पैदास वाढली म्हणून ते आता शहरामध्ये त्या ठिकाणी भक्ष्य शोधायला येत असेल तर तिथे आपण एक योजना लावली होती की जाळ्या करू. आता तुम्ही सांगताय निर्भेद आम्ही त्यांना त्यांचं नसबंदी करू. आता बिबट्या तुमची नसबंदी करून यायला वाट बघत बसणार आहे का? माझं म्हणणं आहे की प्रॅक्टिकली आपण गेलेलं बरं आहे. जिथे दाट जंगल आहे त्या जंगलाच्या ठिकाणी निश्चितपणाने नेटचं त्याला संरक्षण जे आहे जाळी उभं करण्याच्या संदर्भामध्ये प्रायोरिटी द्यावी. ही प्रायोरिटी देण्याच्या संदर्भामधला निर्णय घ्यावा. बोगस खतं बियाणे आपण आजही मी सांगतो शेतकऱ्यांना कोणी मारत नाही. शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न जो कोण करत असेल ते करप्शन करताय. त्या खात्यातली लोक आजही बोगस बियाणं खतं याच्या संदर्भामध्ये सातत्याने या सभागृहामध्ये आवाज उठवला. कारवाई करण्याचं नाटक होतं. मंत्र्यांचे पीए जाऊन तिथे धाड टाकतात. धाड टाकल्यानंतर काय होतं मला माहित नाही, पण ते कारखाने तसेच उभे राहिलेले पाहिलेले आहे. आणि म्हणून मला विनंती आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीने या बोगस बियाण्याच्या आणि खताच्या संदर्भामध्ये कडक कारवाई व्हायला पाहिजे तसा कृती कार्यक्रम या ठिकाणी सरकार घेणार आहे का? नाहीतर आम्ही बियाणं देतोय, खतं देतोय, परंतु ती ज्या पद्धतीने दिले जातात
बोगस बियाणे खतावर असलेल्या कारखान्यावर तुम्ही कारवाई करणार का? त्या असलेल्या कंपन्यांना बंदी घातल्यानंतर सुद्धा आजही ती विक्री होत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये आपण काय उपाययोजना करणार हे सांगणं गरजेचं आहे. माझ्या माहितीपणे अजून सर्वात महत्वाचा प्रश्न हे सांगतात की कर्जमाफी आम्ही करणार आहोत, योग्य वेळी कर्जमाफी करू. माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे लोकमतचा एक कागद आहे, आजच तो आलेला आहे. त्यामध्ये काही पेरा उगवते कर्जाचे पीक, विदर्भातील 3.5 पिकाची कहाणी, त्यामध्ये सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आपण ज्या असे तुरीला भाव नाही, घालाला भाव नाही, आपण दर जाहीर केला हमी भाव, पण तो हमी भाव जाहीर केल्यानंतर सुद्धा खाजगी व्यापारी त्या ठिकाणी कमी दरामध्ये खरेदी करतो आणि त्याच्यावर आपलं नियंत्रण नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज तुम्हाला सांगतो, गेल्या काही महिन्यामध्ये तुमची कर्जमाफी मिळणार म्हणून जे शेतकरी अपेक्षित होते त्यांनी महाराष्ट्रामध्ये काही महिन्यामध्ये 6 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 1032, तर मराठवाड्यामध्ये 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे सरकारचा फेल्युअरपणा आहे. एक खून झाला तर सरकार गांभीर्याने घेतं, एक आत्महत्या झाली, एका डॉक्टरची आत्महत्या झाली, तिचा विषय राज्यभर गेला, मग शेतकरी सुद्धा आत्महत्या करतो, त्याच्या विषया संदर्भातलं गांभीर्य सरकार कधी घेणार? तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सांगता जून पर्यंत कर्जमाफी करू. तुम्ही आजही सांगतो, सरकार आजही 9 लाख कोटीच्या वरती कर्जबाजारी झालेला आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही दाखवताय की कर्जमाफी करतो, कर्जमाफी करतो, तो हप्ते भरत नाही, व्याज वाढतं, बँक तगादा लावतो, मग त्यांची जप्ती होते, मग तो आत्महत्या करतो. माझी विनंती आहे सरकारला, खरंच जरा जरी माणुसकी असेल, हा निसर्गाने आपत्ती केलेला शेतकरी आहे. आता हा शेतकरी प्रवीणजी फार मोठ्या प्रमाणात स्वतःच्या ताकदीवर या देशाच्या असलेल्या सर्व जनतेला तेवढं पीक देऊन अन्नधान्य पुरवण्याची ताकद माझ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यामध्ये आहे. प्रवीण दरेकर एका बँकेचे चेअरमन आहे. हे वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांसाठी, त्यानंतर शेतकऱ्यांसाठी वेगळ्या योजना देतात. शिवेंद्रराजे तिथं आहेत, जिल्हा बँकेमध्ये आहेत. आम्ही 0% सातारा जिल्हा बँक तर आम्ही 0% कर्ज देतोय, त्यामध्ये व्याज घेत नाही. किती वेळ बोलणार आणखी? हा, अजून किती वेळ बोलायचं आहे? 10 मिनिटं आणखी. तर 10 मिनिटाचा टायमिंग ठरवलेला आहे. ठीक आहे, 17 मिनिटं झालेत. ठीक आहे. म्हणजे टोटल 10 27 मिनिटं. मिनिट. अख्ख्या पक्षाला माझी 27 सरकारला मिनिट. विनंती आहे की कर्जमाफी आपण जून मध्ये करणार, तो शेतकरी वाट बघतोय. एक मिनिट शिंदे महाजन साहेब, इथे येऊन बसा. आपण मंत्री आहात, इथे येऊन बसा. ते बरं नाही वाटत आहे मला पण. हा, यू आर सिनियर मिनिस्टर, सो सिरियस का सिनियर? सिनियरी आणि सिरियस पण आहेत. आपण समोर येऊन बसावं अशी आपल्याला विनंती. ते सिरियस असतात, फक्त आमचे एकनाथ खडसे बाजूला आल्यानंतर ते सिरियसपणा विसरतात. सभापती महोदय, माझी आजही मागणी आहे, बघा प्रीपेड मीटर आणलं, कोणाला द्यावं याच्यावर आमचं ऑब्जेक्शन नाही. सौर ऊर्जा तुम्ही बंद केली, चालू केली, लाईट कनेक्शन द्यायचं बंद केलं. प्रीपेड मीटर आणल्यानंतर पैसे भरले नाही की मीटर डाऊन होत आहे. आज तुम्ही सांगितलं की व्याज परतावा आम्ही घेणार नाही, वसुली करून देणार नाही, त्याला स्थगिती दिली आहे. तात्पुरती डागडुजी नको. खरंच भावना सरकारची चांगला असेल, प्रवीण दरेकरनी जो प्रस्ताव आणलेला त्याला भावना असेल, फक्त सरकारने एवढी जाहीर केली योजना म्हणून ती योजना होत नाही. माझी कळकळीची विनंती सरकारला आहे, तुम्ही खरोखर शेतकऱ्यांचे कैवारी असाल ना, अजून 1 लाख कोटी जरी कर्ज वाढलं ना तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ. परंतु आज या उत्तरामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं धाडस या सरकारने दाखवावं. एकदाच फक्त करा. मग हा बळीराजा महाराष्ट्रातला कसा उभा राहतो तुम्ही बघा. या बळीराजाला जर खरोखर सावरायचा असेल, तो वीज बिलाने, कर्जबाजाराने, वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या तुमच्या ह्याच्याने पूर्ण बेजार झालेला आहे. म्हणून माझी विनंती आहे सरकारला, काही मागत नाही, आमच्या चर्चेमधून आम्हाला काही मागायचं नाही, फक्त या असलेल्या उत्तराला आम्ही नाही प्रश्न मांडला,
हा प्रश्न सत्तारूढ पक्षाने मांडलेला आहे. तर आमच्या उत्तराला एवढंच सरकारने सांगावं की या बळीराजाची तुम्ही जून नंतर कुठली तरी निवडणूक लागली की लगेच जाहीर करा मतासाठी. हल्ली मतं तुम्हाला विकासाच्या ऐवजी मतं सरकारी तिजोरीतून योजना आणून मतं घ्यावी लागतात. हे महाराष्ट्राची ओळख नाही. पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास हा वेगळा होता. तो पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास हा विकासाच्या आणि तत्वावर चालवायचा. आज तो महाराष्ट्र तुम्ही परत या ठिकाणी योजनेच्या सरकारी तिजोरीतून पैसे आणून मतं घेण्याचा काढला. हे चित्र आम्हाला पाहायला मिळतं. लाडकी बहीण जशी आणली तसं शेतकरी आपला शेतकरी योजना आणा आणि त्याची कर्जमाफी करा, अशी माझी सरकारला विनंती आहे. तुम्ही ते करणार नाही याची खरी जर या उत्तरातून मिळालं नाही तर हा बळीराजा परत एकदा काय इतिहास घडवतो. तो जसं जमिनीमध्ये सोनं पिकवतं तसं यामध्ये सरकार सुद्धा उलटून टाकायची ताकद ठेवतो. जर तुम्ही या अधिवेशनामध्ये या असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर येणाऱ्या तुमच्या स्थानिक स्वराज्य तुम्हाला आत्मविश्वास फार आहे. तुमच्याकडे आत्मविश्वास एवढा आहे की सगळे पक्ष एकत्र घ्यायचे. इतकी भूक तुमची प्रवीणजी मोठी आहे की दुसऱ्या पक्षातले लोक सुद्धा अजून तुम्ही घेताय आणि ते घेत असताना मग कोणी मतं देव न देव मतं कशी मिळवायची ही नवीन स्ट्रॅटेजी तुमच्याकडे आलेली आहे. माझी विनंती आहे, पण लोकांनी जर ठरवलं, लोकांनी सभापती महोदय लोकांनी जर ठरवलं, लोकांनी तर 90% लोकांचा विरोध जर झाला ना तर उठाव होईल. तो इतर देशामध्ये झाला तसा पहिला या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीला किंवा नगरपालिका महानगरपालिका महापालिकेला सुद्धा तो उठाव होईल. आणि तो उठाव असा होईल की आम्हाला मत मागण्याच्या संदर्भातून त्या बळीराजाच्या दारामध्ये जायला भीती वाटेल. आणि मला खात्री आहे या असलेल्या अधिवेशनामध्ये सत्तारूढ पक्षाच्या असलेल्या उत्तराला सरकार आमच्या नव्हे तर तुम्ही टाकलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना त्या ठिकाणी निर्णय देईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्यात हिंमत असेल तर या अधिवेशनामध्ये कर्जमाफी करून दाखवा. आणि जर तुम्ही कर्जमाफी केली नाही तर येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही किती काही करा, हा बळीराजा तुम्हाला उलटवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो. उत्पादन खर्च कमी, हमी भाव कमी म्हणून उलटी पट्टी आणि ही तुमची उलटी करायला लावू नका एवढीच विनंती करतो. इकडे बघा तुम्ही शेअर करा. असो माझी अपेक्षा आहे या असलेल्या योजनेमध्ये जे सरकारकडून जी योजना केंद्रातून पैसे आलेले आहेत, राज्यातून आलेले आहेत, बँकेला सांगितलेले आहे, सगळ्यांना त्याची पैशाची किती तरतूद केली, किती मिळालं हे सांगावं. आणि ते पैसे जर आले नसतील तर तुम्ही पैसे किती दिवसात देणार. आणि त्या बळीराजाला 3 महिने होऊन जाऊन सुद्धा जर नुकसान भरपाई मिळत नसेल तर हा सरकारचा फेल्युअरपणा आहे. आणि तो फेल्युअरपणा घालवायचा असेल तर कर्जमाफी करा, नाही तर कर्जमाफी झाली नाही तर तुम्हाला निश्चितपणाने हा बळीराजा दागा दाखवेल. एवढंच सांगतो आणि थांबतो. सन्मान्य सदस्य शिवाजीराव गर्जे.